या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय जवळपास निश्चित। कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतले जाणार, खात्यामध्ये फेरबदल होणार। दिल्लीमध्ये सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। कोकाटेंबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय, अजित पवारांची प्रतिक्रिया। सोमवारी कोकाटेंबाबत निर्णय, मंत्रिपद जाण्याचे संकेत। इजा बिजा झाला तिजा होऊ देऊ नका, दादांनी दिला होता इशारा। सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच, अंतिम निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांनाच अधिकार। सर्व खात्यांवर फडणवीसांचा वॉच असल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं विधान। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला, चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। रमी खेळतानाच्या व्हिडिओची विधिमंडळाकडून चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंचं स्वागत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्याकडून सत्कार, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून माणिकराव कोकाटेंची पाठराखण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। फडणवीसांच्या आज केंद्रीय अर्थमंत्री, कृषी मंत्र्यांसह नीती आयोगामध्ये महत्वाच्या बैठका। दिल्लीमधील JNU विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राचंही भूमिपूजन। हिंदीसोबत मराठीचा वादच नाही, मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कोणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। दिल्लीमधील JNU विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन, महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांवर अन्याय, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा आरोप, फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी जोरदार घोषणाबाजी। JNUमधील आंदोलनाला मी देशद्रोह म्हणून पाहते, मराठी भाषा शिकवली जाते, मग विरोध का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या JNUमधल्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या आंदोलनावर खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। महाराष्ट्राला आम्ही पोचतो म्हणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या वाघिणी भिडल्या, खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी संसदेच्या लॉबीमध्ये दुबेंना जाब विचारला। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर खपवून घेणार नाही, वर्षा गायकवाडांचा इशारा। तर कोण दुबे, त्यांची लायकी काय? प्रतिभा धानोरकर सुद्धा आक्रमक। निशिकांत दुबेसोबतचे फोटो हसण्या खेळण्यातले दिसतायत, काँग्रेस खोटं नरेटिव्ह पसरवत आहे। काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना जाब विचारल्याच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा, हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथे मराठी चालतं, अजित पवारांनी सुनावलं। मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? अभिनेत्री केतकी चितळेचं मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य, तर केतकी चितळेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, हिंदू महासंघाच्या आनंद देवेंचं केतकी चितळेला उत्तर। सांगलीच्या तांदूळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधल्या कंत्राटदाराची आत्महत्या, काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, 1,40,00,000ची शासनाकडे थकबाकी। हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, कंत्राटदार दुसरा होता, सरकार म्हणून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कंत्राटदाराशी नसतो, अजित पवारांकडून स्पष्ट। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत, हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। दम द्यायचं बंद करा आणि व्हिडिओ पेनड्राईव्ह बाहेर काढा, कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे बाहेर येऊ द्या, हनी ट्रॅपवरून होणाऱ्या टीकांवरून अजित पवारांचे विरोधकांना आव्हान। सरकारचेच संकटमोचक हनी ट्रॅपमध्ये अडकलेत, आमचे तरुण 4 खासदार सुद्धा अडकवले, संजय राऊतांची टीका। विजय घाडगेंना मारहाण झाल्यानंतर सुरज चव्हाणांना राजीनामा द्यायला लावला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सुरज चव्हाणकडून आमच्यावर प्राणघातक हल्ला, जावई असल्याप्रमाणे पोलिसांनी मध्यरात्री बोलून त्याला टेबलचा मेन दिला, शरण आल्याचा केवळ बनाव होता, आमचा काय गुन्हा? विजय घाडगे अजित पवारांनाच विचारला। पुण्यामधल्या दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत, शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरांसह इतर आरोपी ताब्यात। मंत्री आमदारांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं, महायुतीमधल्या मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार ठरतंय टीकेचं धनी, सूत्रांची माहिती। प्रफुल्ल लोढाचा खडसेंना गुलाब देतानाचा फोटो महाजनांकडून फेसबुकवर पोस्ट, ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचे षडयंत्र जनतेसमोर उघडं होत आहे, गिरीश महाजनांची टीका, तर तो फोटो कोरोना काळामधला खडसेंचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंमध्ये काही दम राहिला नाही, हे मराठा समाजाला समजलं आहे, त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला मी जराही किंमत देत नाही, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर बोचरी टीका। आमदार उत्तम जानकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, शरद पवारांच्या आमदारांना शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभर चक्काजाम आंदोलन, मंत्रालयामध्ये उष्णाचा बच्चू कडूंचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमधून बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा. मुंडेंच्या कार्यकाळामधील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच मुंबई हायकोर्टाचा निर्णय. याचिकाकर्ते तुषार पडगीलवारांना कोर्टाकडून 1 लाख. 2006 मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता. राज्य सरकारला मोठा दिलासा. नागपुरात शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त. कारवाई करत पोलिसांकडून हॉटेलला कुलूप. मंगेश काशीकर आणि भरत दुबेच्या विरोधात गुन्हा दाखल. पालकमंत्री माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. कोकाटेंचा आज शेतकरी मेळावा होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची माहिती. धुळे पालिकेच्या वाढीव मालमत्ता कराच्या संदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून घंटानाद आंदोलन. मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी. राज्यामध्ये आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी. भंडाऱ्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर. अकोल्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी. 35 अंशांवर तापमान पोहोचल्यानंतर अकोल्यामधील जनतेला उकाड्यापासून दिलासा. अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज कोसळला. अतिवृष्टीमुळे बुरुज कोसळल्याची माहिती. याआधी सुद्धा 2 वेळा किल्ल्याचा बुरुज कोसळल्याची माहिती. रायगडमधील 28 पैकी 23 धरणं 100% भरली. उर्वरित 5 धरणं सुद्धा लवकरच भरण्याची शक्यता. कोलाड धरणाच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यामधल्या शेती पिकांना जीवनदान. मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ. शेलू बाजारजवळच्या सोलल पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार. वारा जहांगीरमधील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प 100% भरलं. या प्रकल्पामुळे परिसरातील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 2 मधील सिडकोच्या नोडल कार्यालयाला गळती. संगणक, फर्निचर आणि इतर साहित्य प्लास्टिकच्या आवरणामध्ये झाकून ठेवलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाची दांडी. पावसाअभावी शेती पिकांना फटका. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 महिने उलटूनही पुरेसा पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटली. बळीराजा संकटात. जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम. धुळ्याच्या शिरपूरमध्ये युरियाचा साठा असताना सुद्धा शेतकऱ्यांना देण्यासाठी टाळाटाळ. कृषी केंद्राबाहेर उभं राहावं लागत असल्यामुळे शेतकरी संतप्त. बुलडाण्यामध्ये शेतकरी दाम्पत्यानं गळफास घेत जीवन संपवलं. चिखली तालुक्यामधल्या भरोसा इथली घटना. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. स्टंटबाजीच्या नादामध्ये अल्पवयीन मुलांनी 4 चाकी विद्यार्थिनींच्या घोळक्यामध्ये घातली. एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर 3 विद्यार्थ्यांनी गंभीर जखमी. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामध्ये घटना. नांदेड हिंगोली महामार्गावर खडकूत पाटीजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अपघातामध्ये 1 जण ठार. जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या पाथरखेडामधील विद्यार्थ्यांना गोवरची लागण. आदिवासी आश्रमशाळेमधील 32 विद्यार्थ्यांना गोवरची लागण. जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जेवणामध्ये पुन्हा आळ्या. कॅन्टीनच्या जेवणामध्ये अड्या आढळल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांकडून संताप. उच्चभ्रू परिसर असणाऱ्या प्रोफेसर कॉलनीमधील एका घरामध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा. घरामध्ये बांगलादेशमधील तरुणी आढळून आल्यानंतर तिला शासकीय आशादीप वसतिगृहामध्ये दाखल केलं. घर मालकीणीविरोधात यापूर्वी अशा प्रकारचे 2 गुन्हे दाखल आहेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या खेड घाट रस्त्यावरून 44 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. खेड पोलिसांची कारवाई. 2 जण ताब्यात. भिवंडीमध्ये छापा टाकून 4 कोटींचा गुटखा पकडला. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. काही दिवसांपूर्वी ऐरोलीमध्ये कारवाई केल्यानंतर आज 4 ट्रक भरून गुटखा केला जप्त. डोंबिवलीपुरमध्ये वयोवृद्धाला वाचवताना दुचाकीस्वाराला बसचा कट बसला. दुचाकी चालकानं गोंधळ घातल्यानंतर बस चालकाकडून दगडानं हल्ला. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी. जळगावच्या कासोदा इथे शेतामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. जुगार खेळणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात. कासोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या एमआयडीसीमधील 20 सेक्टरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक. दुचाकीसह मशिनरी आणि त्यांचे पार्ट जप्त. नंदुरबारच्या शहादा आगारामध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या चालकांमध्ये वाद. महाराष्ट्राच्या बसेसना मध्यप्रदेशमधील आगारामध्ये घुसू दिले जात नाही. मग मध्यप्रदेशच्या बसेस महाराष्ट्र आगारामध्ये का येतात यावरून वाद. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये आणि परिसरामध्ये इंटरनेटची सेवा वारंवार ठप्प. त्यामुळे शासकीय योजनांसोबतच आर्थिक व्यवहाराला फटका. टॉवरची संख्या वाढवण्याची स्थानिकांची मागणी.
पुण्यामधल्या वडगाव काशीबेगमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. कालवडीवर झडप घालण्यासाठी आलेल्या बिबट्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. नंदुरबार शहरामध्ये मोकाट वाहतुकीला मोठा अडथळा. जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या माढ्यामध्ये दहीहंडी सोहळ्यानं आषाढी वारीच्या सोहळ्याची सांगता. हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ दहीहंडी सोहळा संपन्न. धुळ्यामध्ये दशामातेची गुजरातप्रमाणेच वाजत गाजत उंटावर मिरवणूक. मोठ्या संख्येनं महिला भाविकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. जळगावच्या चाळीसगावमध्ये शासकीय पोलीस वसाहतीची दुरवस्था. शासकीय घर नसल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांवर इतरत्र भाड्यानं राहण्याची वेळ. पोलिसांना घर देण्याची गृह विभागाकडे मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा इथे शासकीय रुग्णालयाची दुरवस्था. इमारत जीर्ण झाल्यानं पावसाळ्यामध्ये रुग्णालयाला गळती. स्लॅबचा भाग कोसळत असल्यानं रुग्णांचे हाल. छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बोगस भरती घोटाळा. 10 वर्षांमध्ये बनावट आदेशावर चतुर्थ श्रेणीची 31 पदं भरली. 2 लिपिकांच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या चाळीसगाव इथल्या नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकांसह 8 शिक्षकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. शासन निर्णयाची खोटी प्रत सादर करून 11.5 लाख रुपये लाटल्याचा प्रकार. नंदुरबार शहरामधील रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होणार. शहरातील बायपास रस्त्यावर सिग्नल यंत्रणा लावण्यात येणार. सिग्नल यंत्रणेसाठी नंदुरबार नगरपालिकेकडून 50 लाखांचा खर्च. नागपूरच्या अजनी परिसरामध्ये मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 6 दुचाकी आणि 1 4-चाकी वाहन जप्त. बीडच्या अंबाजोगाईमध्ये जबरदस्तीनं पैसे ट्रान्सफर केल्याची घटना. गॅरेज चालकाला धमकी देत फोन पेवरून 84,000 रुपये उकळले. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. दोघांना अटक. बीडच्या परळीमध्ये चंदन लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई. 8,68,000 किमतीचं 217 किलो चंदन जप्त. आरोपी मात्र फरार. नागपूरच्या बजाजनगर परिसरामध्ये विनापरवाना दारूची विक्री करणाऱ्या 2 हॉटेलवर पोलिसांची कारवाई. हॉटेल 15 दिवस बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश. नांदेडच्या धर्माबादमध्ये साले गावात अपघाती निधन झालेल्या तरुणाच्या मुलीसाठी गावकरी आले धावून. व्हॉट्सअप ग्रुप सुरू करून मुलीच्या भविष्यासाठी जमा केले 1,40,000 रुपये. जमा झालेल्या पैशातून गावकऱ्यांनी मुलीच्या नावानं उतरवला विवाह. पुण्यामधल्या सहकारनगर वाहन तोडफोड प्रकरणी 5 आरोपींना अटक. 3 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती. पूर्ववैमनस्यामधून तोडफोड केल्याची माहिती. शासकीय अधिकाऱ्यांना आता दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार. तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना पेसॅप नोंदणी बंधनकारक. मोठ्या गणपती मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती समुद्रामध्ये विसर्जित करता येणार. मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. तर 6 फुटांच्या आतील गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आदेश. 1.5 लाख गोविंदांना विमा कवच मिळणार. यंदा विमा मिळणाऱ्या गोविंदांच्या संख्येमध्ये वाढ. दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्णय. राज्यामधल्या सर्पमित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा मिळणार. महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस. सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी सुरू. सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रही दिलं जाणार. नाना पाटेकर गुन्हेगारी प्रवृत्तीचे. त्यांच्या सांगण्यावरून मला धमक्या. माझी अवस्था सुशांत सिंग सारखी करण्याचा प्रयत्न. तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप. WWEचा सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कार्डियक अरेस्टमुळे होगन यांची प्राणज्योत मालवली. मणिपूर राज्यामधील राष्ट्रपती राजवट वाढवली. राष्ट्रपती शासन 6 महिन्यांसाठी वाढवली. बिहार विधानसभेमध्ये आमदारांचा राडा. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडले. मतदार यादी पडताळणी विरोधात आरजेडी काँग्रेस आक्रमक. भाजपा आमदार संजय कुमार यांनी माईक तोडला. निवडणूक आयोगाच्या विरोधात आमच्याकडे पुरावे. प्रकरण गंभीर. आम्ही मागे हटणार नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. बिहारच्या पाटणामध्ये रोजगाराच्या मुद्द्यावरून एनएसयूआयचं आंदोलन. पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू. निवडणूक आयोग लवकरच वेळापत्रक जाहीर करणार. उज्ज्वल निकम यांच्याकडून राज्यसभा खासदारकीची शपथ. निकम यांनी मराठीमधून खासदारकीची शपथ घेतली. अनिल अंबानींशी संबंधित मुंबई दिल्लीमधील जागांवर ईडीचे छापे. सूत्रांची माहिती. जवळपास 50 जागी छापेमारी सुरू. 6 महिने रेशन घेतलं नाही तर रेशन कार्ड रद्द होईल. देशभरात सरकारकडून घरोघरी जाऊन रेशन कार्डची चाचणी होणार. केंद्र सरकारकडून राज्यांना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश. मॉर्गन स्टॅलिनच्या अहवालामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूरच्या तोडीची. मॉर्गन स्टॅलिनचा अहवाल. महाराष्ट्र जगामधील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था. महाराष्ट्राने सातत्यानं देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मत.
पंतप्रधान मोदींच्या भेटीमध्ये भारत इंग्लंड दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार $34 अब्ज वाढण्याची अपेक्षा. करारामुळे अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखीन एक दणका. मायक्रोसॉफ्ट आणि इतर आयटी कंपन्यांनी भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये नोकरभरती कमी करावी. अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्याचे ट्रम्प यांचं आवाहन. मुळे आयुष म्हात्रेची बॅट इंग्लंडमध्ये पुन्हा तळपली. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अंडर-19 युथ टेस्टमध्ये आयुष म्हात्रेनं अवघ्या 64 चेंडूमध्ये ठोकलं शतक. दोन्ही युथ टेस्टमध्ये आयुष म्हात्रेनं झळकावलं शतक. भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता. दुखापतीमुळे उपकर्णधार ऋषभ पंत कसोटी मालिकेबाहेर जाण्याची शक्यता. मँचेस्टर कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना चेंडू पायाला लागल्यानं ऋषभ पंतच्या पायाला दुखापत. मंगळुरूमधल्या चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर. मृतांच्या शवविच्छेदनाच्या वेळेला मृतांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर. पीडितेच्या आईचा आरोप. आरसीबीच्या विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.